टॉप 9 न्यूज बघूयात. सुरुवातीला राजकीय बातम्या. राज्य विधिमंडळाच्या 4 आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. शेतकरी प्रश्नांवरती अधिवेशन गाजण्याची शक्यता. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर असणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंची पत्रकार परिषद होणार. दादांच्या अपघाताचा तपास लवकरात लवकर करण्याची बारामतीतल्या लोणी भापकर गावाची मागणीसाठी आज लोणी भापकर गाव बंद राहणार. लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीनं आज गाव बंदची हाक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर. काँग्रेस भाजपच्या राड्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची ते भेट घेणार. टिपू सुलतानवरील वक्तव्यानंतर झालेल्या राड्यानंतर सपकाळांचा पुणे दौरा. रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. दादांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार आक्रमक. रोहित पवारांचे आरोप हे राममोहन नायडू आणि टीडीपीनं फेटाळले. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरच बाहेर येईल. दोषींवर कारवाई करणार. राममोहन नायडूंची भूमिका. केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा. पृथ्वीराज चव्हाण यांची देखील मागणी. तर अजित पवारांच्या अपघाताबाबत काँग्रेस कार्यकारिणी अंतिम भूमिका मांडणार. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. कुणाचा कुणाशी संबंध असल्यावरून अपघात ठरतो का? रोहित पवारांनी संशय व्यक्त केल्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. पवारांचा नायडूंशी संबंध, मग सर्वांनाच राजीनामे द्यायचे का? मुनगंटीवारांचा सवाल. नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा. संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती. संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली.